नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आर्ट विथ नम्रता युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे दिनांक 4/4/2026 आणि आपल्या गावामध्ये आज ज्योतिर्लिंग यात्रा व हनुमान जयंती याच्या निमित्त ज्या कुस्त्यांचं मैदान भरवलेलं आहे त्यामध्ये सिकंदर शेख येणार आहेत आणि त्यांच्यासाठी आपण एक छोटीशी भेटवस्तू तयार केलेली आहे. त्याच्या स्केच तयार केलेला आहे आणि ते आज आपण त्यांना देण्यासाठी जाणार आहोत. तर चला देण्यासाठी जाऊया. अखेर तो क्षण आला जेव्हा मी सिकंदर शेख यांच्यासमोर उभी राहिले आणि त्यांना ते स्केच दाखवलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून माझी सर्व मेहनत सार्थ झाली असं वाटलं. त्यांना ते स्केच खूप आवडलं आणि त्यांनी चक्क आपला पहिला व्हिडिओही पाहिला होता. मला ते ऐकून खूप भारी वाटलं. पण सर्वात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे स्केच पाहिल्यानंतर त्यांनी मला खूप आपुलकीने बहीण असं संबोधलं. एका मोठ्या खेळाडूने, एक जननायकाने जेव्हा तुम्हाला बहिणीचा दर्जा दिला तेव्हा तो क्षण माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. आणि ते पाहू शकता तुम्ही, त्यातले काही इमेजेस मी टाकलेले आहेत. खूप भारी हा क्षण होता. मला खूप मस्त वाटलं आणि ही संधी मला यात्रा कमिटीने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल यात्रा कमिटीचे खूप मी आभारी आहे. आणि पुढे पाहू शकता सिकंदर शेख यांनी माझ्या स्केचबद्दल काय बोलले ते. चला पाहूया. आणि त्यांची कुस्तीही मी पुढे दाखवली आहे. चला बघूयात. नंबर 1 चा पैलवान कुकुडवाड मध्ये दाखल झाला. महाराष्ट्र केसरी रुस्तम हिंदे सिकंदर शेख या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात. बोला शिकवा. सर्वांना माझा नमस्कार. कुकुडवाडकर सगळे माझे फॅन फॉलोअर्स म्हणण्यापेक्षा माझा परिवार, माझे वडीलधारी आणि काय मित्र आहेत आणि मला माझ्या बहिणीसारख्या आणि आईसारखे जरी तर कुठं बसलेले दिसत नाहीत, पण घरातून मला नक्की पाहत असते. समोरनं तर दिसते तेच माझ्या ताई मला बघताना. पण एका ह्या गावच्या माझ्या एका बहिणीनं, मला बहीण तर नाही पण एका ह्या बहिणीनं, सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणार हे स्केच मला बनवून दिलेलं आहे. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मला नक्कीच, मी व्हिडिओ टाकेन इंस्टाला मध्ये स्केचचा. आपल्या कुकडवाड मधून मला जास्त कमेंट आल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट त्या ताईचा बघून येतो नम्रता ताईंचा मला खूप खूप आभार असं व्यक्त करू वाटतंय की त्यांनी माझा हा इतकं प्रेम दाखवलं आणि माझा स्केच बनवला. मी कालच हा व्हिडिओ पाहिला होता की आज मला हे स्केच द्यायला येणार आहे. मी कालच हा व्हिडिओ पाहिला होता. खूपच ताई तुम्ही छान व्हिडिओ आपला स्केच बनवलेला आहे आणि माझ्यावर मला वाटतंय की मला डोळ्यासमोर घेऊनच तुम्ही हा स्केच बनवला असता. नंतर एवढा परफेक्ट स्केच कोण बनवू शकत नाही. एवढा मला खूपच आवडला स्केच. आणि आपण पाहू शकत राहिला की खूप आभारी आहे आणि माझं प्रेम राहू द्या. आपल्या एका भावासारखं प्रेम मला स्केच मधून दिलेलं आहे. तर मला आयुष्यभर आपल्या बहिणीला यावं किंवा आपल्या भावासारखं मला राखी बांधायला यावं तुम्ही, एवढंच माझी इच्छा आहे. आणि असं करून आलं की माझं एवढं स्केच चांगलं बनवून आणि मैदानात येऊन दिला. आणि कुकडवाडकर सर्जन कमिटी आणि आपले किसन शेळके भाऊ मला ह्या गावात बोलवून आपलं खरोखर मी आभार व्यक्त करतो. 22 तारखेपासून माझी तारीख झाली नाही, माझं झोपी नाही, माझ्या आवाजावर कळत असतो मला. मी गाडीतच आहे, रोज प्रवासात आहे. रोज मी 700-800-1000 किलोमीटरचा प्रवास करतोय आणि आजही मी 2 कुस्त्या करून, आज पहिली कुस्ती करून आलोय. आता मी दुसरी कुस्तीला आलोय आता इथं. तर मला एक असं आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी सांगायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व कमिटीसाठी सांगायचं आहे की माझ्यावर एवढं प्रेम करताय आणि मला एकही दिवस खाली राहू देत नाही. माझं एक कुस्ती असली तर 2-2-2-3-3 कुस्त्या करायला लागतात मला. एवढं प्रेम आजकालच्या काळात कोणाला भेटत नाही. मला वाटतं की माझं बी कोणाला भेटलेलं नसेल एवढं. आणि मला वाटत नाही की माझ्यानंतर कोणाला एवढं प्रेम भेटेल. कारण की एक सर्वांच्या मनात बसलेला असतो. म्हणजे किती कोणी असो, कसाही असो,
कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, ते एक मनात बसलेला असतो. जसं की मी या ताईंच्या मनात बसलो. माझ्यावर एवढं प्रेम करून एवढं स्केच बनवून आणून सोपी गोष्ट नाहीये अनेका लेडीजसाठी. मला वाटतं की ताई तुम्ही मला पहिल्यापासून बघत असाल, पण मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एवढं सांगतो की एवढं प्रेम करता माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. मी हरू किंवा जिंकू एक ह्या म्हणण्यासारखी गोष्ट झाली. राजा तो राजाही होता, तो हारी या जिंकू. तो मी तुमच्या मनावरचा राजा आहे आणि तुमच्या मनावर राज्य करतोय मी. तर मला प्रत्येक जंग लढताना एवढंच मी आठवण लढत असेल की मी काहीही जंग मध्ये हरलो किंवा जिंकलो तरी माझी जनता किंवा माझे भाऊबंध मला पडू देणार नाही कुठेही. तर एक असं असतं, महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशन हारल्यानंतर कुठलाही पैलवान असो, एक मन तुटतं आणि एक पैलवानकी सोडायचं असं विचार करतो की नाही का उपयोग नाही होऊ शकत. पण मी एकदा झालेलो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं अजून एकदा व्हायची इच्छा आहे माझी. तर मी नक्कीच काही घडामोडी घडू दे, नक्कीच मी एकदा महाराष्ट्र केसरी होऊन मी पैलवानकीला पूर्ण ग्रॅम देईल, पण एकदा महाराष्ट्र केसरी होतो नाही, अजून एकदा 100% होणार. आणि कुकुडवाड आणि किसन शेळके भाऊ तुमचं तर आहेच, तुमचं सांगायची काही गरजच नाही. कारण की तुम्ही मला मैदानात भेटता, कुठं माझी कुस्ती असेल तिथे येता आणि मला पुण्यात काही गरज पडली तरी सगळ्यात पुढं किशन भाऊ असते. मी काही गरज पडली तर मी आधी भावांना फोन करतो की मला अशी गरज पडली किंवा अडचण आली तर लगेच पळत येतच माझ्यासाठी आणि सर्वांसाठी मला आभार करतो. आणि माझे दोन माईक द्या की इकडे किसन भाऊ, इकडे माईक द्या की. हो तुमला कुकुडवाड या ठिकाणी सिकंदर शेख यांच्या हस्ते ताईंचा सन्मान पार पडतोय. एकदा जोरदार टाळी करा. टाळी 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 झाली पाहिजे. खरंच कौतुक आहे. यासाठी केला होता तास हा क्षण गोड व्हावा. खरंच कौतुक. या सन्मानाने किसन बोलताय का? एक वादळी कुस्ती समोर चालू झाली. दोन्ही पायात काळ्या परिधान केलेला सिकंदर शेख महाराष्ट्रातला नव्हे तर संबंध हिंदुस्थानातला नंबर 1 चा पैलवान विरुद्ध पैलवान सुमित कुमार हरियाणा. कुस्तीची हात सलामी चढली. अंदाज घेण्याचं काम चालू झालेलं आहे. एकदा बोल बजरंग बलीचा दोन्ही हात वरती करून जय जयकार करायचा आहे. बोल बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय श्रीराम. घर 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 घर. शिंगवाल्यांची पायतापूर थोडी झाली बर का. हो खरंच एकदा थोर देणगीदारांच्यासाठी त्यांच्याच देणगीतून हे कुस्ती मैदान पार पडते. थोर देणगीदारांच्यासाठी जोरदार टाळी करायची. टाळी टाळी टाळी. आणि हे मैदान करत असताना जे युवा प्रेक्षकांनी तरुणांनी जे सहकार्य केलं आहे, एवढं नियोजन केलंय, त्यांचाही सर्वांचा मनापासून मी आभार करतो. खरंच कौतुक आहे. संबंध ग्रामस्थ कुकुडवाड युवा मित्र आणि यात्रा कमिटी कुकुडवाड धन्यवादास पात्र आहे. पण सुमित कुमार मात्र आक्रमक झाला होता. सिकंदरनं कब्जा घेतला. 4थ्या मिनिटाला सिकंदर शेखचा
सुमित कुमार वरती कब्जा. डाव आणि प्रतिडावाला सुरुवात झालेली आहे. मगर मिट्टी घेतलेली आहे, पण बलदान ताकदीचा सुमित कुमार जबरदस्त बॅकथ्रो. प्रेक्षणीय बॅकथ्रो डावावरती सुमित कुमार. सिकंदर शेख विजयी. आणि अशा प्रकारे सिकंदर शेख यांनी चपळाईने ही कुस्ती जिंकली. हजारो कुस्ती शौकीन, टाळ्यांचा कडकडाट आणि सगळीकडे सिकंदर शेख यांच्या नावाची चर्चा. अशा वातावरणात त्यांनी मला माझ्या कलेची पोचपावती दिली, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.